कोल्हापुरात येत्या 17 मे रोजी रिपब्लिकन पक्षाला मातंग समाजाची परिवर्तन परिषद घेण्याचा नैतिक अधिकार नाही अशी भूमिका समन्वयक रूपाताई वायदंडे यांनी जाहीर केली आहे। या संदर्भात त्यांनी आज समन्वयी संघटना कार्यकर्त्यांशी संपर्क साधून आपली भूमिका विशद केली। पाहूया काय म्हणाल्या रूपाताई वायदंडे। मातंग समाजाच्या विकासाकरिता आणि मातंग समाजाच्या अनेक प्रश्नांना स्पर्श करण्याकरिता दिनांक 17 मे रोजी कोल्हापूरमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले हा पक्ष मातंग समाज परिवर्तन परिषद घेत आहे असं काही ठिकाणी वाचनात आलं आणि त्याच्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील समस्त मातंग समाज पक्ष संघटना आणि तळागाळातील मातंग समाज एकत्रित काही भूमिका निश्चित झाल्या। आज त्या भूमिकांच्या मधील सगळ्यात महत्त्वाची भूमिका अशी की गेल्या अनेक वर्ष मातंग समाज स्वतंत्र आरक्षणाची मागणी करत आहे। सरकारकडून या मागणीला मंजुरी मिळालेली आहे आणि याच्यानंतर रिपब्लिकन पक्षाने भारत बंद ठेवून या उपवर्गीकरणाच्या मागणीचा विरोध केलेला आहे। तर आज कोल्हापूर जिल्ह्यातील मातंग समाज परिवर्तन परिषद घेत असताना रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांनी मातंग समाजाच्या उपवर्गीकरणासंदर्भात प्रथमतः स्वतःची भूमिका स्पष्ट करावी। मातंग समाजाची दुसरी भूमिका अशी आहे की गेले अनेक वर्ष मातंग समाजासह इथला संपूर्ण बहुजन समाज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या भारतरत्न पुरस्कारासाठी त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा म्हणून सातत्याने प्रयत्न करत आहे। 5 वर्षाचे 3 टर्म असे 15 वर्ष सत्तेत असणाऱ्या नामदार रामदासजी आठवले यांनी अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी काय प्रयत्न केले। एक शिफारस पत्र म्हणजे प्रयत्न असू शकत नाही। अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देतील का। आमची तिसरी भूमिका अशी आहे की मातंग समाजाच्या खऱ्याखुऱ्या आर्थिक विकासाकरिता जे आर्थिक विकास महामंडळ आहे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ या महामंडळाला महात्मा फुले महामंडळा इतकंच भाग भांडवल 10,000 कोटींचं मिळावं ही आमची तिसरी भूमिका आहे। आमची चौथी भूमिका सातत्यानं मातंग समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचारामध्ये काही ठिकाणी किंवा बहुतांश ठिकाणी हा अन्याय जो आहे ते रिपब्लिकन पक्षातल्या तथाकथित पुढाऱ्यांना त्या नेत्यांनी केलेला किंवा सवर्णांनी केलेल्या अन्यायाविरुद्ध कोल्हापूर जिल्ह्यातल्या काही पुढाऱ्यांनी त्या सवर्णांची तोडपाणी करून मातंग समाजावर जाणीवपूर्वक अन्याय केलेला आहे। याच्यामध्ये रुकडीची घटना आहे, रुईची घटना आहे, येवतीची घटना आहे, उचगावची घटना आहे। मातंग समाजावर जाणीवपूर्वक केलेल्या या अन्यायासंदर्भात रिपब्लिकन पक्षाचे जिल्ह्याचे पुढारी समस्त मातंग समाजाची माफी या अन्यायासाठी मागणार का हे त्यांनी या परिवर्तन परिषदेपूर्वी स्पष्ट करावं।